तुम्ही कधी कासवांच्या फेस्टिवलला गेलात का? महाराष्ट्रातल्या विशेषतः वेलास किंवा रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरती मार्च एप्रिलमध्ये दरवर्षी हा टर्टल फेस्टिवल होतो. येत्या 14 आणि 15 मार्चला दापोलीतल्या आंजर्ले इथे यंदाचा हा कासव फेस्टिवल होणार आहे. पण हा कासव महोत्सव नेमकी होतो तरी कशासाठी? पहिलं म्हणजे कन्झर्वेशन. ऑलिव्ह रिडले कासव हे कासवाच्या धोक्यात आलेल्या प्रजातींपैकी एक आहेत. तर यांच्या अंड्यांचं शिकारी आणि नैसर्गिक धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी हा फेस्ट आयोजित केला जातो. हा फेस्टिवल आयोजित करण्याचं दुसरं कारण आहे संक्रमण. स्थानिक ग्रामस्थ आणि काही व्हॉलंटियर ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांची काळजी घेतात आणि पिल्लं जन्माला आल्यानंतर त्यांना समुद्रात सोडतात. तर अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांचं समुद्रात सुरक्षित संक्रमण यावेळी आपल्या सगळ्यांना पाहता येतं आणि हाच या फेस्टिवलचा मेन पार्ट आहे. तिसरं कारण आहे जागरूकता. पर्यटकांना सागरी जीवसृष्टी आणि कासवांचं महत्त्व कळावं यासाठी हा महोत्सव एक शैक्षणिक उपक्रम म्हणूनही काम करतो. आणि चौथं आहे इको टुरिझम. हा फेस्टिवल कोकणातलं ग्रामीण पर्यटन वाढवतो, स्थानिकांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देतो. थोडक्यात कासव महोत्सव हा निसर्ग आणि जीवसृष्टी वाचवण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे, जो पर्यटकांना निसर्गाच्या एका अनोख्या सोहळ्याचा साक्षीदार बनवतो. असं पिल्लांना समुद्रात जाताना लाईव्ह पाहायला तुम्हाला आवडेल का? कमेंट करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.